इयत्ता 6वी शिकते. इयत्ता 6वी व 7वीचे विद्यार्थी आपल्या समोर सादर करीत आहेत शेतकरी आत्महत्यावर आधारित नाटक. तुला अक्कल टिकल आहे का नाही? आईला अक्कल गावा शोधलं मी तुला. शेतात चाललो होतो. माझे पैसे कधी देणार तू? आता ऊस गेलाय श्रीराम कारखान्याला. बिल आलं की देतो तुमचे पैसे. असा तुझा ऊस किती टन गेलाय? आईच्या 30 टनात तुला किती पैसे मिळणार? तुला माहितीये का तुझं कर्ज किती राहिले? या महिन्याचे व्याज पकडून 4,25,000 रुपये झाले. एवढं लक्षात ठेव. 2 दिवसाचा टाइम देतोय. जर 2 दिवसात मला तू पैसे दिले नाही तर मी तुझं घर जाऊन टाकणार. समजलं का तुला? अहो सावकार दादा, 2 दिवसात कसे देऊन पैसे? मग तू मर. हे बघ कैलासराव, तू माझ्या हातनं फुकट मरशील. त्यापेक्षा तू आत्महत्या कर. शासनाकडून पैसे तरी मिळतील, घर पण फिटेल, घरच्यांना पण पैसे मिळतील. समजलं का तुला? आजच्या ठळक बातम्या. आज पुन्हा एका शेतकऱ्याच्या आत्महत्येची बातमी समोर. आत्महत्याग्रस्त कुटुंबाला शासनाकडून 1.25 लाखाची मदत जाहीर. हे काय करतोयस? फास घेतोयस का तू? नाही काय मी स्वतः बघितलं होतं. फासच घेत होता. पण काय करू मी? फाशी घेऊन नाही तर काय करू? आमच्या शेतात काय पिकेनाच झालंय. आमच्या नशिबी फक्त ओला दुष्काळ व सुका दुष्काळच आहे. त्या परिस्थितीतून पीक काढलं तर बाजारात भावच भेटत नाही. हरलो दादा, मी हरलो. तुझंच बरोबर आहे. तुझ्याकडे आता मरणाशिवाय कोणताच मार्ग नाही. घे फास लावून घे. हे कोण आहेस रे तू? तुला माझ्या भाषणाची एवढी घाई का? मी पांडवा इथेच राहतो. तू कशाला वेळ घालवतोयस? तू फास घे. तुझा फोटो पेपरात तरी छापून येईल, पण फ्रंट पेजला नाही बर का. 4थ्या किंवा 5व्या पानावर एका कोपऱ्यात येईल. जगाचे कारण जगाच्या पोशिंद्याला पेपरावर सुद्धा जागा नाही. दादा, माझं एक काम करा. माझ्या घरच्यांना सांगा की रडू नका म्हणून बाप कर्जासाठी गेलाय. मी सगळं सांगतो. तू कशाला वेळ घालवतोस? फास लावून घे. बायका बोलांना सांग की दुःख करायचं नाही म्हणून. ते कशाला दुःख करून घेतील? तुला बघायचंय का? चल माझ्यासोबत. कुठे गेलंय ग माझं पोरग सकाळपासून? आता ताई, तुम्ही जरा बघून येतं का पारावरनं? अगं, मी माझ्या पुढच्या गावाने कुठे बघू आणि कसं जाऊ? बंड्या इकडे. काय गाय? बघ तुझा बाप कुठे गेलाय सकाळपासून? आय बघ बाबा आले. ये बाबा आले. सकाळपासून घोर लावून टाकला. इथं घरात म्हातारा माणूस आहे, त्यांचा तरी विचार करायचा ना. माझा तर सोडूनच द्या. मला वाटलं साखरेच्या कर्जापायी कुठं जीवाचं बरं वाईट. बस आता जेवायला वाटते. बाळा कुठे गेला होता सकाळपासून? मनाला नुसता घोर लागला होता. वहिनी, त्याचा निर्णय आता झालाय. तो सगळ्यांच्या फायद्यासाठी आत्महत्या करणार आहे. काय आत्महत्या? बाळाची मी तर घरट बघतोच ना. एक काडी गोळा करून ती घरट बनवते आणि एका वादळाने तिचं घरट पडून जातं, पण ती घाबरत नाही. पुन्हा घरट बनवते. ती आत्महत्या नाही करत. तू आत्महत्या नाही करायची. बाबा, बाबा, असं नका ना करू. मी लय अभ्यास करेन, मोठा साहेब होईल आणि तुम्हाला लय पैसे आणून देईन. बाबा, आत्महत्या नका ना करू. बघ रे बघ, सगळ्यांना किती काळजी आहे तुझी. पण दादा, काळजीने पोट भरत नाही. शेतकऱ्याचं दुःख शेतकऱ्यालाच कळतं. शेतकऱ्याला दुष्काळाबरोबर लढायला लागतं. पण तू दरवर्षी पंढरीला वारीला जातोस ना. काही शिकायला की नुसती शेतपावली करायला. एक लक्षात ठेव, काम करणाऱ्याच्या पाठीमागे देव असतो. मलाही तुझी काळजी आहे, लक्षात ठेव. हे कोण आहेस रे तू? कोण आहे? देव आहे मी या माऊलीसाठी भेटायला आलो. तू जर हे घर सोडून गेलास तरीही ती शेवटपर्यंत